मी रेखा दामुगडे. आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 15 मधील. या प्रभागामध्ये गुंठेवारीचा प्रश्न नेहमीच सातत्याने दिसून येतोय. तर या प्रभागामध्ये गुंठेवारी संदर्भात फिरोज पठाण यांनी खूप चांगले कार्य केलेले आहे. त्याबद्दल आपण त्यांच्याकडून माहिती घेत आहोत. नमस्कार. नमस्ते, मी नगरसेवक फिरोज पठाण, प्रभाग 15 मधून. गुंठेवारी भाग आमच्या इथं फार मोठा आहे. पूर्ण रमामाता नगर असो, काळे प्लॉट असो, गोंधळे प्लॉट असो, उधळे प्लॉट असो किंवा पाकीजा मसूद पाठीमाग भोसले प्लॉट असो, आमच्या प्रभागामध्ये गुंठेवारी म्हटल्यावर एक लोकांचं बघण्याचं दृष्टिकोन आणि ऐकण्याचं दृष्टिकोन वेगळा होतो. 2018 मध्ये मी स्वतः या प्रभागातून मला लोकांनी निवडून दिलं. का तर आमचं मागच्या काळापासून लोकांचा विश्वास असा आहे की हे घराणा निव्वळ राजकारण नाही, समाजकार्यातून राजकारण करतोय. तो एक आलिशान चॅरिटेबल ट्रस्ट आहे, त्याचं मी अध्यक्ष आहे. त्या ट्रस्टच्या माध्यमातून 10वीच्या विद्यार्थ्यापासून ग्रॅज्युएशन होऊसपर्यंत अत्यंत गरीब गरजू विद्यार्थ्यांना त्यांना जे काही मदत लागेल ते मदत आमच्या चॅरिटेबल ट्रस्ट, आलिशान चॅरिटेबल ट्रस्ट करते. सत्ता नसतानाही प्रभागामध्ये 16 कोटीचा निधी खेचून आणणारे फिरोजभाई पठाण ती कामं केलेली आहे. त्या संदर्भात थोडक्यात माहिती मिळेल. आज आमच्या इथं आरक्षणाचा विषय होता मॅडम. गेले 40 वर्ष या गुंठेवारीमध्ये आरक्षण होतं. 4 पद्धतीचं आरक्षण होतं. ते ट्रक पार्किंग, प्लेग्राऊंड 2 आणि शैक्षणिकचं एक असं आरक्षण 4 होते. जवळजवळ त्या आरक्षणावर 472 घरं बांधली गेली होती. कच्ची घरं होती. 2019ला गुंठेवारी प्रमाणपत्र द्यायचं बंद होतं. महासभेत ठराव करून मी, माझे सहकारी मंगेश असतील, मंगेश चव्हाण, आम्ही महासभेत भांडून ठराव करून घेतला आणि 2019 पासून आम्ही स्वतः प्रमाणपत्र म्हणजे गुंठेवारीचं प्रमाणपत्र काढून द्यायची व्यवस्था केलो. आमच्या येथील 250 ते 300 फायली जमा झाले आणि दुसऱ्या दिवशी त्या लोकांना जागेवरती प्रमाणपत्र दिलं. उर्वरित राहिलेले जे प्रमाणपत्र होते ते प्रमाणपत्र मी नंतर प्रत्येकाच्या घरपोच केलो, प्रत्येक घरात. अशा म्हणजे आमची वार्डाची अवस्था पूर्वी होती आणि आमच्या वार्डात बाकीचं म्हणजे गटर, हे डांबरी रस्ते, गुंठेवारी म्हणायचंच नाही. ह्या पद्धतीचं आमची कॉलनी झाली. आता गुंठेवारी म्हणून कोण सांगायची गरज नाही. फक्त ड्रेनेजची एक व्यवस्था नव्हती गेले 40 वर्ष. ते देखील या 5 वर्षात मी जवळजवळ पूर्ण केले आहे. थोडे 2-3 गल्ल्या राहिले असतील, ते पण मंजूर आहे. येणाऱ्या काळात ते पण पूर्ण होतील. कोविड काळात त्यांनी हिंदू धर्मीय असतील किंवा मुस्लिम धर्मीय असतील त्यांचा दफनविधी आणि दहनविधी यामध्ये ते पुढाकार घेतलेले होते. तर असं सर्वधर्म समभाव या हेतूने, उद्देशाने यांचं हे कार्य नेहमीच चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे या भागामध्ये. तर या पुढचं तुमचं प्रोव्हिजन काय असणार आहे? इथून पुढं आमच्या या रमामाता नगर, भोसले प्लॉट, गणेशनगर या भागासाठी एक मोठा ग्राउंड किंवा ट्रॅक, महिलांसाठी फिरण्यासाठी ट्रॅक आणि लहान मुलांसाठी खेळण्याचं बगीचा असं जवळपास नाही. ते बगीच्यासाठी मी कत्तलखाना रोडला एक गंजीखाना म्हणून आहे, तिथे ती जागा महाराष्ट्र शासनाची आहे. त्याच्यासाठी मी पाठपुरावा चालू आहे. त्या पाठपुरावा करून
ते महाराष्ट्र शासनाची जागा महापालिकेला वर्ग करून घेतल्यानंतर महापालिका आम्ही डेव्हलप करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जर दिली तर प्रभाग 15मध्ये एक चांगलं पद्धतीचं गार्डन पण उभं होईल. त्यासाठी मी पाठपुरावा केलेला आहे आणि करत राहीन. ते येणाऱ्या काळात माझं ते विजनच आहे. तर लोक आहेत ही मला परत निवडून देतील हे मला अपेक्षा आहे. निश्चितच काही प्रभागामधून आता नागरिकांची ओरड आहे की मतदान जवळ आलेलं आहे, निवडणूक जवळ आलेली आहे, म्हणून तुम्ही आमच्या दारात फिरकताय का? तर असं न होता फिरोजभाई पठाण यांचा नागरिकांशी नेहमीच संपर्क असतो. ते त्यांच्या कामातून दिसतच आहे. तर या फिरोजभाई पठाण यांना येत्या निवडणुकीसाठी आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा.